अचानक तुमच्या घरी पाहुणे आलेत आणि काय करू असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. खूपच झटपट होणारी आणि तेवढीच टेस्टी रेसिपी आहे. ती कमी साहित्यात आणि खूपच भन्नाट चवीची ही रेसिपी आहे. तर हाय फ्रेंड्स, मी जान्हवी आणि स्वादाने बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्याशी शेअर करत आहे पुरी भाजीची रेसिपी. तर सर्वात प्रथम इथं आपण भाजी तयार करून घेऊया. तर त्यासाठी पॅनमध्ये मी तेल घातलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये तमालपत्र आणि काही खडे मसाले घालायचे. खडे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही घालू शकता. तर इथे मी लवंग, दालचिनी, एक स्टारफूलचा तुकडा घेतला आहे आणि 1 चमचा जिरे घातलेले आहेत. तर छान थोडा वेळ परतलं. त्यामध्ये मी मध्यम आकाराचे 2 कांदे घेतले होते आणि ते बारीक चिरून घेतले होते. तर ते मी घालून घेतलेले आहेत. कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर कांदा परततानाच यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट, एकच मिरची मी घातलेली आहे, हिरवी मिरची, जास्त नाही. तर 2 चमचे इथे मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे आणि ती आपल्याला छान हे कांद्यासोबतच परतून घ्यायची आहे. खूपच झटपट रेसिपी होते. अगदी अचानक तुमच्या घरी पाहुणे आलेत आणि काय करू असं जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर सर्रास बटाटा घरी असतोच. तर बटाटा नुसता घालून ही भाजी करतात, परंतु यामध्ये माझ्याकडं मटारी होते त्यामुळे मी या मटारी यूज केलेले आहेत. तर थोडा वेळ छान परतल्यानंतर यामध्ये मी मसाले घातले. 1 चमचा हळद घातली, 1 चमचा मिरची पावडर घातली, 1 चमचा इथे मी एव्हरेस्टचा गरम मसाला घातलेला आहे आणि जवळजवळ 1.5 चमचा इथे मी छोले मसाला घातलेला आहे. त्याने एक छान टेस्ट येते. माझ्याकडे अवेलेबल होता आणि ही रेसिपी मी माझ्या मुलीच्या बड्डेच्या दिवशी केली होती. खूप टेस्टी झाली होती म्हणून मी ही तुमच्याशी परत शेअर करत आहे, कारण त्या दिवशी मला शेअर करायला जमलं नव्हतं म्हणून मी आता ती तुमच्याशी शेअर करत आहे. तर इथे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले ते घालून घेतले. सोबतच इथे मी माझा जो रेग्युलर कांदा लसूण मसाला असतो घरचा तो घातलेला आहे. तर मसाले मी वेगवेगळे ॲड केलेले आहेत. त्याने एक छान टेस्ट येते आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी घालून मी ते पाणी सुरुवातीला ॲड केले, जेणेकरून टोमॅटो छान शिजला जावा, छान ती ग्रेव्ही मस्त व्हावी. यासाठी टोमॅटो आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे, एक लक्षात ठेवायचं, तरच ही रेसिपी छान होते. टोमॅटो कांदा छान परतला गेला पाहिजे. छान परतल्या गेल्यानंतर त्यामध्ये मी उकडून घेतलेले मटार घातलेले आहे आणि सोबतच इथे मी बटाटा घालत आहे आणि बटाटाही मी हाताच्या साहाय्यानेच मी अशा प्रकारे चुरून घालत आहे. त्याने एक वेगळी टेस्ट येते. तर सगळं घालून घेतलं आहे आणि छानपैकी आता मला मिक्स करायचं आहे. तर मध्यम आकाराचे 4 बटाटे घेतले होते आणि 1 वाटी मी इथे मटारचे दाणे घेतले होते. मी सगळं उकडून घेतलं होतं आणि नंतर मी ते ॲड केलेलं आहे. छान मिक्स केल्यानंतर एक साईडला मी गरम पाणी ठेवलं आहे. आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तर अजिबात थंड पाणी घालायचं नाही, नाहीतर चव बिघडते. त्यामुळे लक्षात ठेवा की गरम पाणीच आपल्याला ॲड करायचं आहे. तर सर्रास आपल्या घरी बटाटा असतो आणि त्यावेळी आपण अशी पुरी भाजीची काय म्हणतो आपण थाळी तयार करू शकतो. तर त्यासाठी ही मी शेअर केलेली आहे. माझ्याकडे मटार अवेलेबल होते म्हणून ॲड केलेत मी. तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही तर स्किपही करू शकता. तर पाणी घातल्यानंतर आपल्याला 5 मिनटं छान त्याला शिजू द्यायचं आहे आणि आता मी चवीनुसार मीठ घालत आहे. तर हे सेंधव मीठ आहे त्यामुळे तशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल. तर आता छान मिक्स करून घेतलं मी. वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आणि छान मी पुरीसोबत हे सर्व करणार आहे. तर पुरीचं पीठ मी ऑलरेडी मळून ठेवलं होतं. ते मी ॲक्च्युली मळताना दाखवलेलं नाही. तर मी कशाप्रकारे मी तयार केले पुरीचं पीठ मी तुम्हाला सांगते. इथे 4 वाट्या मी कणिक घेतली होती, 1 वाटी मैदा आणि 1 वाटी मी इथे बारीक रवा घेतला होता. छानपैकी मळून त्यामध्ये थोडंसं तेल घातलं, चवीनुसार मीठ घातलं, छानपैकी कणिक मळून ठेवली होती आणि भाजी झाल्यानंतर ह्या मी पुऱ्या करायला घेतलेत. तर पुऱ्या करतानाही मी तेल लावलं. तेल लावूनच मी ज्या काही पुऱ्या आहेत त्या लाटलेल्या आहेत. थोडंसं तेल लावायचं सुरुवातीला, म्हणजे नंतर ते काही चिटकत वगैरे नाही, कारण की आपण जर पीठ लावलं तर तेलामध्ये सगळं पसरतं. त्यामुळे शक्यतो तेल लावून छान पुऱ्या ह्या होतात आणि पुऱ्या खूप अप्रतिम झाल्या होत्या. तर म्हणूनच मी ॲक्च्युली तुमच्याशी अशा प्रकारे मी रेसिपी तुम्हाला सांगत आहे की मला वाटलं नव्हतं की पुऱ्यांची रेसिपी काय शेअर करायची, म्हणून मी तुम्हाला ॲक्च्युली ती मी शूट केलीच नव्हती. तर पुऱ्या खूप छान फुलल्या होत्या. एक पुरी खूप छान फुलली होती म्हणून मी तुम्हाला ही रेसिपी तोंडीच सांगत आहे. तर मैदा, गव्हाचं पीठ आणि रवा, बारीक रवा, असं तिन्ही मी ॲड केलं. 1 चमचा तेल आणि मीठ घालून छान मळून ठेवलं होतं थोड्या वेळासाठी आणि नंतर छानपैकी पुऱ्या तयार झाल्या. बघू शकता खूपच मस्त अशा पुऱ्या तयार झाल्या होत्या. तर खूपच अप्रतिम हा मेनू होतो. तुमच्याकडं जर असंच कोणी पाहुणे येणार नसले तरीही तुम्ही करून बघा किंवा येणार असले तरीही करून बघा. खूप पाहुणेही खुश होतील.
आणि घरातलेही खुश होतील. तर त्यासोबत तुम्ही काहीही देऊ शकता. मी लोणचं दिलं आहे, काकडी ठेवली आहे, तळलेलं पापड देऊ शकता, एखादं स्वीट ठेवू शकता आणि सोबतच तुम्ही जिरा राईसही देऊ शकता. असा मेनू करू शकता. तर छानपैकी मेनू तयार होतो. नक्की करून बघा. आवडला तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर फ्रेंड्स, माझी डिश तयार आहे, बघू शकताय. खूपच यम्मी रेसिपी आहे. नक्की करून बघा आणि आवडली तर जास्त लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.